निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात गोव्यातही मतदान होणार आहे। गोवा उद्याच्या मतदानासाठी सज्ज झाले। गोव्यामध्ये एकूण 1725 मतदान केंद्र आहेत। दरम्यान गोव्यामध्ये कशी तयारी सुरू आहे याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, आपण पाहूया। गोव्यातील 2 लोकसभा जागांसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे आणि त्यासाठी आता गोवा या परिसरामध्ये जय्यत तयारी सुरू आहे। आपण पाहतोय ही व्हीव्हीपॅट्स आणि ईव्हीएम मशीन्स या पोलिंग सेंटर्सला पोहोचल्या आहेत आणि इथूनच जवळपास 1725 पोलिंग स्टेशन्स पूर्ण राज्यामध्ये या पोलिंग स्टेशन्सला हे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट्स पोहोचवले जाणार आहेत। एकूण 40 विधानसभा सीट्स आहेत आणि त्यामध्ये 2 लोकसभा सीट्स आहेत। उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा यामध्ये काँग्रेस आणि भाजपची लढत आहे। याशिवाय आपण 1725 पोलिंग स्टेशन्स मधील 863 पोलिंग स्टेशन्स हे उत्तर गोव्यामध्ये आहेत, तर 862 पोलिंग स्टेशन्स हे दक्षिण गोव्यामध्ये आहेत। मेडिकल कॅम्प्सपासून सिनियर सिटीजन्ससाठी 8 मॉडेल पोलिंग स्टेशन्स बनवले गेले आहेत आणि मोठ्या संख्येत या दोन्ही लोकसभा जागांसाठी पोलिंग एजंट्स म्हणा किंवा जे कर्मचारी आहेत त्यांना इथं बोलवलं गेलं आहे। आपण हे पोलिंग स्टेशनच्या बाहेर जर आलो तर या परिसरामध्ये ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे सर्व अधिकारी कर्मचारी इथं पोहोचले आहेत आणि यांना आता एक एक करून प्रत्येक मतदारसंघासाठी किंवा पोलिंग स्टेशनचे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट्स दिले जातील। हे सर्व अधिकारी आता आपल्या आपल्या पोलिंग स्टेशनच्या परिसरात जातील, तिथं हे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट सेट करतील। यासोबतच CCTV फुटेजच्या माध्यमातून प्रत्येक पोलिंग स्टेशनमध्ये इलेक्शन कमिशनची नजर असेलच आणि याशिवाय सकाळी मॉक पोलिंग झाल्यानंतर उद्या मतदानाला सुरुवात होईल आणि या वेळेला दक्षिण आणि उत्तर गोवामध्ये जी लढत जोरदार आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी निवडणूक आयोगाकडनं केली गेली आहे। कॅमेरामॅन रुपेश शेजारसह गणेश ठाकूर, ABP माझा, गोवा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।